सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, आता लवकरच 2026 हे वर्ष येत आहे आणि या 2026 मध्ये हे वर्ष काही राशींसाठी खूप म्हणजे खूप लकी ठरणार आहे. तर कोणत्या राशी आहेत तसेच आणखीन देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. वर्ष 2026 हे बदलाचे वर्ष ठरणार आहे. खरं तर यावर्षी ग्रहांचे असे काही संयोग जुळून आले आहेत जे काही राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. 2026 मध्ये गुरु, राहू आणि केतू यांसारखे मोठे ग्रह गोचर करणार आहेत. यावर्षी 2 जून रोजी गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. त्यानंतर अतिचारी गतीने चालत गुरु ऑक्टोबर महिन्यात सिंह राशीत प्रवेश करेल. दुसरीकडे 25 नोव्हेंबर रोजी राहू आणि केतू गोचर करतील. राहू कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करेल तर केतूचा गोचर कर्क राशीत होईल. यासोबतच वर्षभर शनी ग्रह वक्री आणि मार्गी अवस्थेत फिरत राहील. यामुळे अनेक राशींच्या जीवनात मोठे चढ उतार येतील. मात्र हे गोचर सुमारे 5 राशींसाठी विशेषतः भाग्यशाली ठरणार आहे. 2026 मध्ये कोणत्या 5 राशी भाग्यवान ठरतील हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. वर्ष 2026 वृषभ राशीचे भविष्य. वर्ष 2026 वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप म्हणजे खूप शुभ ठरणार आहे. या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी केवळ सौभाग्यच नाही तर स्थिरता आणि उत्तम आरोग्य घेऊन येणार आहे. या वर्षी तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुम्ही गेल्या काही काळापासून जे निर्णय घेतले होते त्याचे फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. जर तुम्ही यावर्षी एखादा नवीन व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. व्यवसायात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येईल. 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात तुम्हाला निश्चितपणे लाभ हा मिळेल. वृषभ राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 बरेच चांगले राहील, परंतु या जातकांना कधीकधी लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तथापि जीवनाच्या अधिकतर कार्यांचे परिणाम तुमच्या पक्षात राहतील. राशी भविष्य 2026 सांगते की कार्यक्षेत्राचे वातावरण समजून काम करण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतो. यावेळी तुमची कमाई चांगली राहण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही बचतही करण्यात सक्षम असाल. वर्ष 2026 भूमी, भवन आणि वाहन संबंधित जोडलेल्या गोष्टींसाठी चांगला राहील. तसेच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अनुकूल राहण्याचे अनुमान आहे. प्रेम आणि विवाहाच्या दृष्टिकोनाने ही वृषभ राशीतील जातकांसाठी हा काळ यश घेऊन येईल. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झालेच तर तुमच्या घर कुटुंबात सुख शांती कायम राहील. तसेच स्वास्थ्य बाबतीत जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. आता वृषभ राशीसाठी एक उपाय आहे, तर तुम्ही गळ्यात चांदीची चैन धारण करा. मग कोणत्याही दिवशी तुम्ही गळ्यामध्ये चांदीची चैन ही धारण करू शकता. त्यानंतरची पुढची रास आहे तर ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी वर्ष 2026 चांगले ठरणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही सर्व अडचणी सहजपणे पार कराल. हे वर्ष तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याचे आहे. ही वेळ तुमच्यासाठी चमकण्याची आहे. तुम्ही या काळात खूपच हुशारीने निर्णय घ्याल. तुमची बोलण्याची पद्धत या काळात पूर्वीपेक्षा खूप प्रभावी राहील. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या करिअरमध्ये खूप गती येईल. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास यावर्षी तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. तुम्हाला यावर्षी कौटुंबिक वारसा हक्काने धनप्राप्ती होऊ शकते. या राशीच्या अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळून येऊ शकतात. तुम्हाला एक आदर्श जीवनसाथी मिळू शकतो. एकंदरीत वर्ष 2026 तुमच्यासाठी बदलाचे वर्ष ठरणार आहे. तुम्ही या काळात आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित राहा. राशी भविष्य 2026 नुसार मिथुन राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. तथापि तुम्हाला अधिकतर परिणाम सकारात्मक मिळू शकतात. कार्य, व्यापार किंवा नोकरीने जोडलेल्या क्षेत्रात काही समस्या कायम राहू शकतात, परंतु या कठीण समस्यांना पार करण्याच्या बाबतीत तुम्हाला कार्यात यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. आर्थिक जीवन तुमच्यासाठी सामान्य रूपात चांगले राहील आणि अशा तुमच्या कमाईमध्ये
संपत्तीमध्ये वृद्धी होईल. तसेच जे जातक भूमी, भवन किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अधिक खास सांगितले जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला इतके चांगले परिणाम न मिळण्याची शक्यता आहे. तथापि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष बऱ्याच प्रमाणामध्ये अनुकूल राहील. राशी भविष्य 2026 भविष्यवाणी करत आहे की प्रेम जीवनाच्या सोबतच ज्या जातकांचा आतापर्यंत विवाह झालेला नाही त्यांच्यासाठी हे वर्ष चांगले राहील. परंतु विवाहित लोकांना वैवाहिक जीवनात सावधानी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर ते आनंदी राहतील. स्वास्थ्य दृष्टीने वर्षाला मिळते जुळते परिणाम देणारे सांगितले जाईल. आता यासाठी उपाय काय करायचा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर व्हावं. तर मिथुन राशीच्या लोकांनी शक्य असेल तर तुम्ही कमीत कमी 10 नेत्रहीन लोकांना भोजन द्या. मग अगदी 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये जरी तुम्ही 10 नेत्रहीन लोकांना भोजन दिलं तरी पण चालेल. त्यानंतरची तिसरी रास आहे तर ती म्हणजे कर्क रास. वर्ष 2026 मध्ये गुरुग्रहाचा गोचर तुमच्या राशीत होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्क राशीच्या लोकांसाठी वर्ष 2026 ज्ञान आणि परिवर्तन घेऊन येईल. या वर्षाच्या समाप्तीपर्यंत तुम्ही तुमच्या ज्ञानाने खूप काही मिळवू शकता. यावर्षी तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि ज्ञानाचा विस्तार होईल. यावर्षी तुमच्यामध्ये खूप विकास दिसून येईल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि स्वतंत्र होऊन उदयास याल. यावर्षी तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली राहील. तथापि कायदेशीर बाबींशी संबंधित प्रकरणांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला असा सल्ला दिला जातो की तुम्ही तुमच्या भौतिक सुखसुविधांपासून स्वतःला थोडे वेगळे करण्याचा विचार करू शकता. तसेच हे वर्ष तुम्हाला शिकवेल की प्रत्येक सुख केवळ भौतिक सुखसुविधांमध्ये नसते. कर्क राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 थोडे कमजोर देखील राहू शकते. जर तुम्ही सावधानी ठेवली तर तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होतील. तसेच या राशीतील नोकरी आणि व्यापार करणाऱ्या जातकांना कार्यात अधिक धावपळ करावी लागू शकते. तथापि विचारपूर्वक काम करण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल. राशी भविष्य 2026 नुसार यावर्षी तुमची कमाई चांगली राहील, परंतु तरीही तुम्ही बचत करण्यात समस्यांचा अनुभव करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. जर तणावमुक्त राहून अभ्यास केला तर परिणाम संतोषप्रद प्राप्त होऊ शकतात. तुम्हाला प्रेम जीवनात नात्याला अधिक सावधानीने सांभाळावे लागेल, तेव्हाच तुम्ही नात्यात गोडवा ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. तथापि वर्षाचा दुसरा हिस्सा विवाह योग्य जातकांच्या सोबतच वैवाहिक जातकांसाठीही श्रेष्ठ राहील. यावेळी तुम्ही जीवनसाथी सोबत नात्याला उत्तम बनवण्यात सक्षम असाल, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गैरसमजापासून बचाव करावा लागेल. वर्ष 2026 मध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही एकदम फिट राहाल. आता कर्क राशीच्या जातकांनी उपाय कोणता करायचा आहे तर नियमित डोक्यावरती केशर किंवा हळदीचा टिळक लावा. अगदी रोज जरी तुम्ही केशर आणि हळदीचा टिळक लावला तरी पण चालेल, आणि जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी केशर किंवा हळदीचा टिळक हा आपण कपाळाला लावायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील व गुरुग्रह देखील बळकट होण्यास मदत होईल. घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. त्यानंतरची लकी रास आहे तर ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी वर्ष 2026 आर्थिकदृष्ट्या बदल घेऊन येणारे ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती यावर्षी फायदेशीर राहील. या काळात तुम्ही तुमच्या मेहनतीने पुढे जाल. तुम्ही जी काही मेहनत कराल त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. या काळात तुम्ही आर्थिक लाभ आणि यश सहजपणे मिळवाल. तथापि यावर्षी तुमचे काही खर्च वाढू शकतात, पण व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण तुम्ही जागतिक स्तरावर तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. यावर्षी तुमच्या भौतिक इच्छांमध्ये खूप वाढ दिसून येईल. यामुळे तुम्हाला सावधगिरीने योजना आखण्याची गरज आहे. तुमच्यासाठी असा सल्ला आहे की यावर्षी तुम्ही तुमच्या बचतीवर थोडे जास्त लक्ष केंद्रित करा. राशी भविष्य 2026 नुसार मकर राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 सामान्य रूपात अनुकूल राहील. हा काळ काही क्षेत्रात समस्या घेऊन येऊ शकतो तर काही क्षेत्रात चांगले राहील. कार्यक्षेत्रात तुम्हाला कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापाराला घेऊन केलेली धावपळ सकारात्मक परिणाम देण्याचे काम करेल. यावर्षी तुमच्या कमाईचा प्रवाह सुगम राहील, तरीही तुम्ही बचत करण्यात समस्यांचा अनुभव करू शकतात. भूमी, भवन आणि वाहन खरेदीचा इच्छा ठेवणाऱ्या जातकांना थोड्या मेहनतीनंतर यश प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या मेहनतीच्या अनुरूप संधी मिळू शकते. प्रेमजीवनात जीवनसाथी सोबत नात्यात मर्यादा कायम ठेवण्याच्या स्थितीमध्ये परिस्थिती तुमच्या पक्षात राहील. वर्षाचा दुसरा हिस्सा प्रेम, विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी खूपच शुभ राहील. कौटुंबिक जीवनात गैरसमज करणे टाळा, तेव्हा समस्यांपासून दूर राहू शकाल. स्वास्थ्य दृष्टीने तुमचे खानपान संतुलित ठेवण्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. तर आता
मकर राशीच्या जातकांनी उपाय काय करायचा आहे तर खिशात चांदीचा एक ठोस गोळी ठेवणे शुभ राहील किंवा अगदी चांदीची कोणतीही वस्तू तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही चांदीचा एखादा कॉईन जरी सोबत ठेवला तरी पण चालेल. त्यानंतरची रास आहे तर ती म्हणजे कुंभ रास. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष 2026 भाग्यशाली ठरणार आहे, कारण राहू तुमच्या प्रथम भावात गोचर करेल. अशा परिस्थितीत तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येईल. तसेच तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी दिसून येईल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. तसेच तुम्हाला यावर्षी अनेक अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला भरपूर लाभ मिळवून देतील. यावर्षी तुमच्या उत्पन्नात वेगाने वाढ दिसून येईल. त्यानंतरची रास आहे तर ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष 2026 भाग्यशाली ठरणार आहे, कारण राहू तुमच्या प्रथम भावात गोचर करेल. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येईल. तसेच तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी दिसून येईल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. तसेच तुम्हाला यावर्षी अनेक अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला भरपूर लाभ मिळवून देतील. यावर्षी तुमच्या उत्पन्नात वेगाने वाढ दिसून येईल. तुम्हाला असा सल्ला दिला जातो की जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अनावश्यक खर्चातून दिलासा मिळेल. यावर्षी बृहस्पतीची कृपा तुमच्यावर कायम राहण्याच्या कारणाने तुमचे जीवन संतुलित राहील. तथापि इतर ग्रहांच्या स्थितीला अधिक मदतगार सांगितले जाऊ शकत नाही. अशात जर तुम्ही जीवनात सावधानीने पुढे गेलात तर कार्यात अनुकूल परिणाम प्राप्त करू शकाल. कार्यक्षेत्रात संपूर्ण सोबत काम करा, परंतु तुमच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. राशी भविष्य 2026 अनुसार आर्थिक जीवनासाठी हे वर्ष थोडे कमजोर राहण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी तुमची कमाई ठीकठाक राहील, परंतु तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच जे जातक भूमी, भवन किंवा वाहनाच्या बाबतीत विचार करत आहे त्यांच्यासाठी हा काळ थोडा कमजोर राहू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ सामान्य रूपात अनुकूल राहील. विशेष करून मन लावून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्ष निराश करणार नाही. प्रेमजीवनासाठी वर्षाचा पहिला हिस्सा चांगला राहण्याची शक्यता आहे, तर दुसरा हिस्सा थोडा कमजोर राहू शकतो. विवाह आणि वैवाहिक जीवन दोन्हीसाठी वर्ष 2026चा पहिला हिस्सा अधिक चांगला सिद्ध होईल, परंतु तुम्हाला परस्पर गैरसमज टाळले पाहिजे. कौटुंबिक जीवनासाठी वेळ कमजोर होण्याच्या कारणाने थोडीफार समस्या कुटुंबात कायम राहू शकते. यावर्षी तुम्ही आरोग्याच्या प्रती निष्काळजीपणा ठेवणे टाळा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कुंभ राशीच्या जातकांनी यावर्षी गळ्यात चांदी धारण करणे शुभ राहील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.